नमस्कार मैत्रिणी, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण अजून एक नवीन प्रकारचं जॅकेट बघणार आहोत आणि त्याची नवीन डिझाइन आज मी तुम्हाला दाखवणार आहे। हा पॅटर्न आहे, पूर्ण जॅकेटसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। सुरुवातीला मी 60 साखळ्या घेतलेल्या आहेत। 60 साखळ्या फक्त डिझाइन दाखवण्यासाठी आहे। तुम्हाला ज्या मापाचं जॅकेट विणायचं आहे किंवा ज्याच्यासाठी विणायचं आहे त्याचं माप घेऊन त्याप्रमाणे समसंख्या आपण साखळ्या घ्यायच्या आणि ही डिझाइन तयार करायची आहे। ओके, मी हे फक्त पॅटर्न दाखवायचं म्हणून मी 60 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि मी जे जॅकेट करते आहे ते माझ्या 13 वर्षाच्या मुलीसाठी करते। ओके, हे 60 साखळ्या 13 वर्षाच्या मुलीसाठी नाहीत। 13 वर्षाच्या मुलीसाठी 100 साखळ्या घ्याव्या लागतात। कसं असतं, एजप्रमाणे साखळ्या घेण्यापेक्षा तुम्ही त्याच्या तब्येतीने त्यांचं स्वतःहून माप घेऊन त्या हिशोबाने साखळ्या घेतलेल्या कधीही योग्य। आणि प्रत्येकाचं एजप्रमाणे तब्येत नसते। ओके, आता ह्या 60 साखळ्या झालेल्या आहेत। सुरुवातीची जी पहिली साखळी आहे त्यात मुकाखांब घ्यायचा आणि राऊंड तयार करायचा। एक मिनिट, राऊंड इथे मुकाखांब घ्यायचा आणि राऊंड तयार करायचा आहे। ओके, पुन्हा 1 2 3 3 साखळ्या म्हणजे एक खांब आणि पुन्हा तिथेच 4 खांब घ्यायचे आहेत। असे टोटल 5 खांब आपल्याला इथे विणायचे आहेत। 1 2 3 साखळ्याचा 1, त्या व्यतिरिक्त 4, असे टोटल 5 खांब आपण इथे विणून घेतलेले आहेत। ओके, कधीही जॅकेट स्वेटर विणताना सुई मोठ्या आकाराची घ्यायची। ही माझी 7.5ची आहे, सॉरी 4.5ची आहे। पुन्हा एकही साखळीमध्ये न घेता ह्या 3 साखळ्या सोडायच्या। 1 2 3 साखळ्या सोडून चौथ्या साखळीत खांब विणायचा आहे। 1 2 3 सोडून चौथ्या साखळीत एक खांब, एक साखळी आणि पुन्हा त्याच ठिकाणी दुसरा खांब। पुन्हा 3 साखळ्या सोडायच्या। 1 2 3 आणि पुढच्या साखळीत 5 खांब विणायचे। वर्धमानचा धागा सॉफ्ट असल्यामुळे तो स्ट्रेचेबल असतो आणि शक्यतो वर्धमानचाच धागा वापरा। 2 3 4 आणि 5। पुन्हा 3 साखळ्या सोडायच्या आणि एक खांब, एक साखळी आणि पुन्हा तिथेच दुसरा खांब। हे अशा पद्धतीने हा राऊंड आपण पूर्ण गोल तयार करून घेऊया। इथे शेवटी मुकाखांब घालून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा। ओके, आता हा जो धागा आहे हा बरोबर मध्ये आणायचा। हा पहिला राऊंड आपला झाला। दुसऱ्या राऊंडमध्ये धागा मध्ये आणायचा। 3 साखळ्या, 2 आणि हे 3 साखळ्या म्हणजे आपला एक खांब, त्या व्यतिरिक्त अजून एक खांब आणि पुन्हा तिथेच मध्येच एक अजून एक खांब। ओके, पुन्हा पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 5 खांब विणायचे आहेत। 1 2, पहिला राऊंड ज्या पद्धतीने विणला त्याच पद्धतीने, फक्त आता जिथे 2 खांब विणलेले आहेत आणि एक साखळीचा गॅप आहे तिथे आपण 5 खांब विणणार आहोत आणि जिथे 5 खांब विणलेले आहेत त्याच्याबरोबर मधल्या खांबावर आपण 2 खांब विणणार आहोत। ठीक आहे, 3 4 आणि 5। पुन्हा मधल्या खांबावर 2 खांब, एक साखळी, पुन्हा अजून एक खांब। ठीक आहे, हा राऊंड अशा पद्धतीने पूर्ण करूया। ही अशा पद्धतीने आपल्याला डिझाइन तयार झालेली दिसणार आहे। ओके, आता ह्याची उंची तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ठेवायची आहे। मी तुम्हाला दाखवते। मी मगाशी म्हटलं तसं की मी माझ्या 13 वर्षाच्या मुलीसाठी विणते आहे। हीच डिझाइन आहे, फक्त धागा वेगळा। ओके, याची उंची आपण बघूया। चौदा आहे। ठीक आहे, आणि ह्या ज्या साखळ्या आहेत सुरुवातीला घेतलेल्या त्या 100 आहेत। इथपर्यंत विणून झालेला आहे। तुम्हाला जेवढी हाईट हवी आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता।
ओके. आता अंदाजेच आपण जॉईन करणार आहोत. हे जे 2 खांब आहेत त्या मधोमध मी धागा घेतलेला आहे आणि पाठीमागचे जे 2 खांब आहेत तिथे मी हा जॉईन करणार. नाही सॉरी 1 2 3 आणि 4. ओके. परत हा मध्ये खांब. पुन्हा एकदा दाखवते. हा जो धागा आहे मधोमध घ्यायचा, 3 साखळ्या 2 3 3 साखळ्याचा एक खांब, पुन्हा एकदा एक साखळी, बरोबर जो मधला भाग आहे तिथे एक खांब, पुन्हा एक साखळी, पुन्हा तिसऱ्या खांबावर बरोबर मधल्या खांबावर एक खांब, पुन्हा एक साखळी, पुन्हा मधल्या खांबावर एक खांब. असे 18 खांब आपण विणायचे आहेत. ओके. हे अशा पद्धतीने हे 18 ने 19 खांब आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 15 16 17 18 19. ह्या 19 खांबावर पुन्हा आपल्याला 3 साखळ्या म्हणजे एक खांब, त्या व्यतिरिक्त अजून एक खांब, हे पलटी मारून घ्यायचं आहे आणि पुन्हा खांबावर खांब आणि सेम अशा 4 लाईन आपल्याला विणायच्या आहेत. एक विणून झालेली आहे, अजून 3 लाईन आपल्याला सेम अशाच पद्धतीने विणायच्या आहेत. ठीक आहे. त्या विणून घेते. हे अशा पद्धतीने 4 राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत. आता काय करायचं आहे, आता पुन्हा 3 साखळ्या 2 3 हे पलटी मारून घ्यायचं आणि मधला जो भाग आहे तिथे एक खांब, पुन्हा खांबावर खांब आणि मधला जो गॅप आहे तिथे एक खांब, पुन्हा खांबावर खांब, मधला जो गॅप आहे त्याच्यावर पुन्हा एक. ओके. अशा पद्धतीने 2 राऊंड विणून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे 2 राऊंड आपण एक सलग पूर्ण केले. आता काय करायचं आहे, मी ते विणून घेतलेलं आहे. 10 खांबावर खांब विणलेले आहेत आणि 10 खांबाच्या 2 लाईन तयार केलेल्या आहेत. तसंच या इथे पण करायचं आहे. 1 2 3 साखळ्या आणि पुढच्या 9 खांबावर आपल्याला खांब विणायचे आहेत. 3 साखळ्यांचा एक खांब आणि त्या व्यतिरिक्त 9 खांब आणि अशा आपल्याला 2 लाईन तयार करायच्या आहेत. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पुन्हा 3 साखळ्या 2 3 हे पलटी मारायचं, पुन्हा खांबावर खांब 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 8 9 आणि 10. दोन राऊंड त्याच पद्धतीने इथून 10 खांब 2 राऊंड. आता हा जो पुढचा भाग आपण विणलेला आहे तसाच पाठीमागचा भागसुद्धा सेम विणायचा आहे. पाठून पुढून दोन्ही सेम विणायचं आहे. ओके. आता हे जॉईन करून घ्यायचं आहे. 10 खांबाला हे 10 खांब आणि त्याआधी आपण हा जो स्वेटर आहे जॅकेट आहे उलटं करून घेऊया आणि मग जॉईन करूया. ठीक आहे. परत मग सरळ करायचा त्याला, म्हणजे जॉईन केलेलं दिसून येणार नाही. प्रत्येक खांबामधनं आपल्याला हा धागा काढायचा आहे.
इथे आपण जॉईन करणार. तसंच बाजूचा शोल्डर पण आपण जॉईन करून घ्यायचा आहे. प्रत्येक 10 खांबातनं आपल्याला हे मुके खांब विणून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूचं जॉईन करून घेऊया. हे अशा पद्धतीने दोन्ही बाजूने जॉईन करून धागे आतमध्ये हे केले आणि आता हा सरळ करायचा. जॅकेट तयार झाला. ओके, तुम्ही कलरमध्ये घेऊ शकता, तसंही छान दिसतं आणि व्हाईट कलरमध्येही छान दिसतं. तुम्ही बघू शकता. डिझाईन कशी वाटली हे नक्की कळवा. तुम्हाला जर एखादी डिझाईन विणून हवी असेल तुमच्या आवडीची तर त्याचा फोटो आणि तुम्हाला ते कोणत्या मापाचं हवं आहे हे जरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तरी मी ते तुम्हाला विणायचं शिकवू शकते. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला, ही डिझाईन कशी वाटली ते नक्की कळवा आणि तुमचं काही मत आहे तेही कळवा. तुमच्या काही आवडीच्या काही डिझाईन असतील तेही मला सांगा, ते मी तुम्हाला नक्की शिकवेन. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय.